सर्वांचं तायडे कोचिंग क्लासेस मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहे चॅप्टर नंबर फर्स्ट, जे की त्याचं नाव आहे लॉगरिथम. चॅप्टर नंबर फर्स्ट, लॉगरिथम. वेटेज आहे फक्त 2 मार्क्स. अत्यंत लहान चॅप्टर आहे. फक्त आपल्याला बेसिक कन्सेप्ट सांगितलेले आहेत की लॉगरिथमचा कसा यूज करायचा, त्याचे फॉर्म्युले कसे यूज करायचे, लॉगरिथम म्हणजे काय होते, कशाला म्हणतो लॉगरिथम. अत्यंत सोपी आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट चॅप्टर आहे आपला लॉगरिथमचा. तर बघा, आता सर्वात आधी मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो की लॉगरिथम म्हणजे काय होते. व्हॉट इज द लॉगरिथम, क्या है भाई ये लॉगरिथम. आता तुम्ही सिंपल आहे की ऍडिशन केली असेल, 1+2 केला असेल, 1+2 शिकलेल्या, 1+2 3 होता, 3+4 किती होता, 7 होता. सिंपल कॅल्क्युलेशन शिकलेले आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन. पण लॉगरिथम म्हणजे काय होते की जर रेस्ट टू दी पॉवर मध्ये जर समजा एखादा नंबर आला, एखादा नंबर कशात आला, रेस्ट टू दी पॉवर मध्ये जर समजा एखादा नंबर आला, त्याची जर समजा आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन किंवा एखादं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल, मग आता काय करा, किंवा समजा 2 टू द पॉवर x आला, 5 टू द पॉवर x आला, किंवा x टू द पॉवर 7 आला, याची आणि जर समजा आपल्याला आणि इथे x टू द पॉवर 9 आला, आणि याची जर समजा आपल्याला ऍडिशन करायची असेल किंवा मल्टिप्लिकेशन करायची असते किंवा डिव्हिजन करायचं असेल किंवा एनिथिंग कॅल्क्युलेशन जर करायचं असेल, तर मग तेव्हा जर रेस्ट टू दी पॉवर जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल, रेस्ट टू दी पॉवरचं जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर यूज बाय लॉगरिथम. तर तुम्हाला लॉगरिथमचा यूज करावा लागेल. कारण लॉगरिथमच एक गोष्ट आहे की रेस्ट टू दी पॉवरला हा खाली आणतो. जर समजा तुम्ही जर एखाद्या घरावर उभे आहे, तर तुम्हाला खाली आणण्याचं काम कोण करते, लॅडर म्हणजे शिडी करते. शिडीनं तुम्ही म्हणजे पायऱ्यानं तुम्ही काय करसाल, उतरसाल, किंवा पायऱ्यानं काय करसाल, चढसाल. तर एखादा नंबर जर पॉवर मध्ये जर समजा जर आपल्याला हे करायचं, इंडिकेट करायचं असेल, एखादा नंबरला जर समजा खालचा नंबर जर समजा काय करायचा असेल, समजा हा 2 नंबर आहे, याला जर समजा या पॉवरवर आणायचा असेल, तर याचं आता इथे शिडी लागेल, याचं काम लॉक करते, याले वर याचं काम लॉक करते, आणि याले वरून खाली आणण्याचं काम पण काय करते, लॉक करते. येतं का लक्षात? सिंपल आहे. रेस्ट टू दी पॉवरचा जर समजा वर नेणे आणि खाली आणणे, याचं जे काम करणाऱ्याला लॉगरिथम म्हणतात. काय म्हणतात, लॉगरिथम. तर याचे 2 टाइप्स ऑफ, 2 टाइप्स ऑफ लॉगरिथम, 2 टाइप्स ऑफ लॉगरिथम. एक आहे नॅचरल लॉगरिथम आणि एक आहे कॉमन लॉगरिथम. एक आहे नॅचरल लॉगरिथम आणि एक आहे कॉमन लॉगरिथम. एक मिनिट. 2 मार्क्स वेटेज आहे याचं. इथे लिखाल तुम्ही 2 टाइप्स ऑफ लॉगरिथम, 2 टाइप्स ऑफ लॉगरिथम. एक आहे नॅचरल लॉगरिथम, नॅचरल लॉगरिथम, आणि एक आहे कॉमन लॉगरिथम. एक कोणता आहे, कॉमन लॉगरिथम. एक आहे नॅचरल लॉगरिथम आणि एक आहे कॉमन लॉगरिथम. तुम्ही मस्त नॅचरल लॉगरिथम कशाला म्हणता, कॉमन लॉगरिथम कशाला म्हणतात. हे पहा, ज्याच्या बेसला ई असतो, ज्याच्या बेसला काय असतो, ई असतो. सर्वात आधी तुम्हाला बेस बघा, हा लॉग असते की लॉग, हा लॉग एक्स, हा जो याच्या जीच्या खाली राहतो याला बेस म्हणतो. ज्याच्या बेसला काय राहतो, ई असतो, त्याला नॅचरल लॉगरिथम म्हणतात. आणि ज्याच्या बेसला 10 असतो, ज्याच्या बेसला काय राहतो, 10 असतो, त्याला कॉमन लॉगरिथम म्हणतात. हा तुम्ही फिजिक्स मध्ये पण शिकता, कॉमन लॉगरिथम, नॅचरल लॉगरिथमिक मॅथमेटिक्स मध्ये. फिजिक्स मध्ये बेसला काय राहतो, 10,
आणि नॅचरल लॉगरिथमिक आपण फक्त मॅथमॅटिक्स मध्ये यूज करतो. प्रत्येक लॉगच्या बेसला ई असतो. याची डेफिनेशन लिहाल तुम्ही. याची डेफिनेशन आहे की लॉगरिथम of the base, logarithm of the base e are called natural logarithm, are called natural logarithm. आणि याची डेफिनेशन आहे की लॉगरिथम ऑफ द बेस of the base 10 are called common logarithm, are called common logarithm. ज्याच्या बेसला ई असतो त्याला नॅचरल लॉगरिथमिक म्हणतात. ज्याच्या बेसला काय असतो, ई असतो, त्याला काय म्हणतात, नॅचरल लॉगरिथमिक. आणि ज्याच्या बेसला 10 असतो त्याला कॉमन लॉगरिथमिक म्हणतात. ज्याच्या बेसला काय असतो, 10 असतो. हे पहा, त्याच्या बेसला फॉर एक्झाम्पल जर समजा आपण म्हटलं लॉग एक्स बेसी, लॉग 10 बेसी, लॉग 100 बेसी, ज्याच्या बेसले, किंवा लॉग एम याच्या बेसले ई असतोच, लॉग के बेस ई असतोच, लॉग 95 बेस ई असतो, किंवा 55 बी बेसला काय असतो, ई असतो, तो दिसत नाही. पण इथं बेस 10 दिसते, लॉग 10, लॉग एक्स बेस 10 किंवा लॉग 10 बेस 10. त्याच्या बेसला काय राहतो, 10, त्याला कॉमन लॉगरिथम म्हणतात. लॉग 91 बेस 10, लॉग एम बेस 10. लॉगरिथमचे दोन टाइप्स आहेत. नॅचरल लॉगरिथम काय म्हणतात, ज्याच्या बेसला काय राहतो, ई राहतो, त्याला नॅचरल लॉगरिथम म्हणतात. आणि ज्याच्या बेसला 10 राहतो त्याला कॉमन लॉगरिथम म्हणतात. आता फॉर्म्युले. हॅलो सर. सर्वात पहिला फॉर्म्युला आहे लॉगरिथमचा, की जर समजा आपल्याला दोन लॉगची जर समजा याची ऍडिशन करायची आहे, लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी, पण याच्या बेसला ई असते. बरं, आपण कोणतं लॉगरिथम बघत आहे, नॅचरल लॉगरिथम बघत आहे. याच्या बेसला ई असते, तो लिहा किंवा नका लो, पण हे हा बेस काय पाहिजे, सारखा पाहिजे, एवढं लक्षात ठेवलं. लॉग ए प्लस लॉग बी फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए इंटू बी. सिंपल. आपण मल्टिप्लाय मध्ये काय करत असतो, ऍडिशन. तर लक्ष ठेवायचं, मल्टिप्लाय मध्ये काय करतो आपण, ऍडिशन करतो. तर लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी, पहिला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी. तर इथं फॉर्म्युला लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग ऑफ ए अपॉन बी, बेसली ई असतेच. बघा, लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए इंटू बी. तुमच्या कॉलेजमध्ये, कॉलेजच्या लेक्चर आता जे लॉगरिथम स्टार्ट झालं असेल किंवा होणार आहे, इथं ए आणि बी न म्हणता एम आणि एन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे कॉलेजच्या लेक्चरवाल्यांनी, काय म्हटलेलं आहे, एम आणि एन. पुस्तकात एम आणि एन दिलेलं आहे, पण आता तुम्हाला सांगतो मी की हे सोपी जाते. ए अँड बी, ए अँड बी काय जातो, इझी जातो. त्याच्यासाठी आपण ए आणि बी घेऊ. लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. तिसरा फॉर्म्युला आहे, तिसरा फॉर्म्युला की लॉगच्या समोर, बघा आता ही शिडी आहे आपली, म्हणजे की ब्लॅडर. लॉगच्या समोर काहीही असलं तर हा जाते मागच्याच्या डोक्यावर. लॉगच्या समोर काहीही असलं तर काय जाते, मागच्याच्या डोक्यावर. लॉगच्या समोर काही असू द्या ना, मागच्याच्या डोक्यावर. चौथा फॉर्म्युला आहे की लॉग आणि मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल, लॉग आहे, लॉग लागला आणि मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल तर हा काय करते, समोर आणते. हा काय करते, समोर. ए लॉग बी. पाचवा फॉर्म्युला आहे लॉग ई
लॉग ई इज इक्वल टू 1. सहावा फॉर्म्युला आहे लॉग 1 इज इक्वल टू 0. लॉगची हे स्टार्टिंग हे 1 पासून होते. लॉगची स्टार्टिंग कुठून होते 1 पासून. लॉग 1 इज इक्वल टू 0. सातवा फॉर्म्युला आहे लॉग ए आणि हा बेस ए हे जर सारखं असलं तर 1 होते. लॉग ए बेस ए म्हणजे 1. सातवा. आठवा फॉर्म्युला आहे लॉग ए बेस बी. लॉग ए बेस बी चेंज टू द बेस म्हणतात त्याला. लॉग ए अपॉन लॉग बी म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकता लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए बेस बी म्हणजे लॉग ए अपॉन लॉग बी. त्याच्यानंतर नववा फॉर्म्युला आहे 1 अपॉन लॉग ए बेस बी असतो. 1 अपॉन लॉग ए बेस बी. तर याला तुम्ही असं लिहू शकता लॉग बी बेस ए. काय लिहू शकता लॉग बी बेस ए. 1 अपॉन लॉग ए बेस ए. Hello, sir. दहावा फॉर्म्युला आहे की ई टू द पॉवर लॉग एक्स असला ईच्या डोक्यावर जर लॉग लागला तर लॉगच्या मागे जे आहे ते लिहायचं. आणि 11वा फॉर्म्युला आहे ए टू द पॉवर लॉग एक्स बेस ए. हा बेस आणि हा बेस काय असला सारखा असला तर लॉगच्या मागे जे आहे ते लिहायचं. थोडंसं बेसिक कन्सेप्ट. खूप इम्पॉर्टंट बेसिक कन्सेप्ट आहे की जे आता आपण बघणार आहे. आज सर्वात आधी बेसिक कन्सेप्ट की जर ए अपॉन पी असला आणि अपॉन जर सी असला ए अपॉन बी अपॉन सी तर याचा मल्टिप्लाय याचा मिनिंग असा होतो ए अपॉन बी इंटू सी. ए अपॉन बी आणि अपॉन जर सी असेल ए अपॉन बी आणि अपॉन काय असणार सी असेल तर याचा मिनिंग काय होतो या दोघांचा मल्टिप्लाय. तुम्ही म्हणता सर हे कैसे आहे हे कैसे आहे तर लक्ष द्या. ते ए अपॉन बी डिवायडेड बाय याला लिहू शकतो मी ए अपॉन बी जसं तसं ऍज इट इज. आणि हे बघा हे अपॉन साइन याला मतलब डिवायडेड बाय सी. ज्यावेळेस सेकंड आता आपण याचा हे बघा डिवाइडचं ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करतो डिवाइडचं काय करतो मल्टिप्लाय करतो तर हा रेसिप्रोकल जातो खालचा वर वरचा खाली. म्हणून बघा ए इंटू 1 ए अपॉन बी इंटू सी. एक वर्डावर लक्ष द्या काय केलं ए अपॉन बी सी इज द स्पेशल. सी काय आहे स्पेशल आहे तर बी इंटू सी होतो. बी इंटू सी या दोघांचा काय होतो मल्टिप्लाय होतो. बघा कसं केलं मी ए अपॉन बी डिवायडेड बाय सी. ज्यास मल्टिप्लाय करतो तर खालचा वर वरचा खाली म्हणजे ए इंटू 1 ए अपॉन बी इंटू सी. सेकंड फॉर्म्युला लक्षात ठेवा जर ए इज द स्पेशल वर आहे आणि खाली बी अपॉन सी आहे तर याचा अर्थ होते ए सी अपॉन बी. खालचा सी काय जातो वर जातो. तुम्ही म्हणता सर हे कैसे आहे हे बघा ए डिवायडेड बाय बी अपॉन सी. ए डिवायडेड बाय बी अपॉन सी. ज्यावेळेस आपण डिवाइडचा काय कन्वर्ट करतो मल्टिप्लाय तर काय होणार याचा रेसिप्रोकल होणार खालचा वर वरचा खाली म्हणजे ए इंटू सी अपॉन बी. ए इंटू सी अपॉन बी हा एक इम्पॉर्टंट बेसिक कॉन्सेप्ट. मग त्याच्यानुसार आता तुम्ही सर किस लिए पढ़ा है ये क्यों बताया एक्सप्लेनेशन है ये फॉर्मूला नंबर 9. आता फॉर्म्युला नंबर 9 काय 1 अपॉन लॉग ए बेस बी. आता 1 अपॉन लॉग ए बेस बी ला असं लिहू शकता तुम्ही 1 अपॉन आता लॉग ए बेस बी म्हणजे काय होते लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए बेस बी म्हणजे काय होते लॉग ए अपॉन लॉग बी. आता बघा ए इज द स्पेशल खाली बी अपॉन सी तर सर्वात खालचा बी काय जातो सर्वात खालचा सी काय जातो वर. सर्वात खालचा लॉग बी काय जाणार वर तर लॉग बी अपॉन लॉग ए. आणि लॉग बी अपॉन लॉग ए आपण तुम्ही असं पण लिहू शकता लॉग बी बेस ए म्हणजे 1 अपॉन लॉग ए बेस बी म्हणजे होते लॉग बी बेस ए. याचं रेसिप्रोकल येतं का लक्षात. Yes, sir. आता आपण बघणार आहे फॉर एक्झाम्पल सर्वात इम्पॉर्टंट पहिला टॉपिक घेणार आहे आपण की जो की येऊ शकतो तुमच्या येणाऱ्या पीए टेस्ट साठी सेशनल साठी एक्झाम साठी. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सर्वात पहिले आपण कन्व्हर्शन शिकू. कन्व्हर्शन एक्सपोनेन्शियल फ्रॉम टू लॉगॅरिथमिक फ्रॉम कन्व्हर्शन. हिडिंग टाका तुम्ही कन्व्हर्शन.
एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म. नाहीतर असं करा, तुम्ही लॉगरिथमिक फ्रॉम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म घ्या, कन्व्हर्शन. पहिली आपण असं करू, लॉगरिथमचं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करू आणि त्याच्यानंतर मग लॉगरिथम एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथम. हे सोपी झालं. असं डेटा काढायला पहिले एकदा आपण असं घेऊ, लॉगरिथम टू एक्सपोनेन्शियल. कन्वर्शन लॉगरिथम फ्रॉम टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. फक्त कन्वर्शन बघा आपण, कन्वर्शन एकदम इझी आहे टॉपिक, एक नंबर इझी. आता बघा कन्वर्शन कशी करायचे, लॉगरिथमिक फ्रॉम कशाला म्हणतात आणि एक्सपोनेन्शियल फ्रॉम कशाला म्हणतात ते पण सांगतो. सर्वात पहिले तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की लॉगरिथमिक ज्याला लॉग लागतो त्याला लॉगरिथमिक फ्रॉम. आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे होते कोणताही जर समजा रेस टू दी पॉवर जर हा टू द पॉवर आला, लॉग एक्स म्हणजे की समजा रेस टू दी पॉवर जर येत असेल तर त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात. म्हणजे बघा आता पहिला प्रॉब्लेम कन्वर्शन करत आहे आपण, log 8 बेस 8 इज इक्वल टू 1. log 8 बेस 8 इज इक्वल टू 1 याचं कन्वर्शन करत आहे आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. आता तुम्ही असं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करता, इथे काय लागलेलं आहे, लॉग लागला, याला म्हणायचं लॉगरिथमिक फॉर्म. ल सोपी आहे, नाही ल सोपी, भयानक सोपी आहे लॉगरिथमिक फॉर्म. याचं कन्वर्शन जर करायचं असेल एक्सपोनेन्शियल मध्ये तर लॉगच्या माग जे आहे ते लिहायचं. काय लॉगच्या माग 8, जो बेसला आहे तो इथे लिहायचा आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. झालं, प्रॉब्लेम इज कम्प्लीटेड. एक्सपोनेन्शियल फॉर्म लॉगच्या माग जे आहे ते इथं लिहिलं, बेसला आहे तो इथं आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. इट इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म. प्रॉब्लेम नंबर सेकंड, जर लॉग ए बेस बी इज इक्वल टू समजा सी असलं तर बघा इथं लॉग लागला तर कोणता फॉर्म आहे, लॉगरिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर लॉगरिथमिक फ्रॉम. याचं कन्वर्ट एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं असेल तर लॉगच्या समोरचा, हे बघा लॉगच्या मागे जे असेल तो इथे लिहायचा ए इज इक्वल टू बी, आणि जे पण असेल याच्या डोक्याच्या वर, याला काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात. आता लक्ष द्या, प्रूव्ह करायचं आपल्याला हे प्रॉब्लेम की हे कसं काय आलं आहे. सरनं म्हटलं की हे असं लिहा आणि असं लिहा आणि असं लिहा, हे असं कसं काय आलं तर प्रूव्ह. तर लक्ष द्या एक मिनिट, लॉग ए बेस बी इज इक्वल टू सी. तर आता आपला फॉर्म्युला पहिला, लॉग ए बेस बी म्हणजे काय होते, लॉग ए बेस बी म्हणजे मी आताच लिहून दिलेला फॉर्म्युला आहे. लॉग ए बेस बी म्हणजे होते लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए बेस बी म्हणजे काय होते, लॉग ए अपॉन लॉग बी. हा फॉर्म्युला लिहून दिला मी इथं. हा बा लॉग ए बेस बी 8 नंबर फॉर्म्युला. लॉग ए बेस बी म्हणजे काय होते, लॉग ए अपॉन लॉग बी. मग त्याच्यानंतर लॉगच्या लॉग अपॉन मध्ये अपॉन एखादी जर समजा व्हॅल्यू पॉझिटिव्ह असली इकडे ट्रान्सफर झाली तर काय होतो निगेटिव्ह असली इज इक्वल टू पार केल्याबरोबर पॉझिटिव्ह, मल्टिप्लाय असला तर डिवाइड, आणि डिवाइड असला तर मल्टिप्लाय. पॉझिटिव्ह असली निगेटिव्ह असली तर पॉझिटिव्ह, मल्टिप्लाय असला तर डिवाइड, आणि डिवाइड असला तर मल्टिप्लाय. तसंच हा लॉग अपॉन मध्ये कसा आहे, अपॉन मध्ये असल्यामुळे इकडे जर आला तर काय होणार तो, म्हणजे की डिवाइड मध्ये आहे तिकडे आला होतो मल्टिप्लाय. लॉग बी कसं अपॉन मध्ये इकडे आला होतो मल्टिप्लाय. एक आता अजून एक फॉर्म्युला पाहिला आपण, लॉगच्या समोर काहीही असलं तर हा जातो मागच्या डोक्यावर. लॉगच्या समोर काहीही असलं तर हा काय जातो
मागच्याच्या डोक्यावर, म्हणजे लॉगच्या समोर सी तर मागच्याच्या डोक्यावर, आणि दोन्ही साईडले लॉग लॉग आहे म्हणून काय झालं कॅन्सल. तर ए इज इक्वल टू बी टू द पॉवर सी. एक वेळा डबल पहा, समजलं नाही तुम्हाला एक वेळा डबल पहा. फॉर्म्युले लावले आपण इथे यूज. लॉग ए बेस बी इज इक्वल टू सी. लॉग ए बेस बी इज इक्वल टू सी होतं, हे प्रूफ करायला घेतलं आपण. तर सर्वात पहिले लॉग ए बेस बी म्हणजे होते लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए बेस बी म्हणजे काय होते लॉग ए अपॉन लॉग बी इज इक्वल टू सी. हा लॉग बी कसा अपॉन मध्ये आहे, अपॉन मध्ये, इकडे लॉग मध्ये मल्टिप्लाय. लॉगच्या समोर काहीही असला हा काय जातो मागच्याच्या डोक्यावर, दोन्ही साईडले लॉग लॉग कॅन्सल. आन्सर ए इज इक्वल टू बी टू द पॉवर सी. डबल सांगू एक वेळा डबल लक्षात आहे. लॉग ए बेस बी इज इक्वल टू सी घेतलं तर लॉग ए बेस बी हा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी. हा काय फॉर्म्युला. लॉग ए बेस बी म्हणजे काय लॉग ए अपॉन लॉग बी, लॉग ए अपॉन लॉग बी आणि इज इक्वल टू सी. हा लॉग बी कसा अपॉन मध्ये, इकडे जर आला तर काय होतं मल्टिप्लाय. त्याच्यानंतर लॉगच्या समोर काहीही असलं तर हा काय जातो मागच्याच्या डोक्यावर. लॉगच्या समोर काही मागच्याच्या डोक्यावर, दोन्ही साईडला जर लॉग लॉग आहे, दोन्ही साईडला जर काय लागला लॉग लॉग लागला तर कॅन्सल. ए इज इक्वल टू बी टू द पॉवर सी. त्यानंतर आता प्रॉब्लेम नंबर 3. आता प्रॉब्लेम नंबर 3 कसा आहे बघा. आपल्याला कन्व्हर्शन करायचं लॉगरिथमचं एक्सपोनेन्शियल. खूप सोपी आहे. लॉग एम एस के इज इक्वल टू ई. लॉग लागला तर कोणता फॉर्म असा लॉगरिथमिक फॉर्म. याचा कन्वर्ट जर समजा एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं आहे तर कसं करायचं, लॉगच्या मांग जे पण आहे ते इथं, जे बेसला आहे ते इथं, आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म झालं लॉगरिथमचं कन्वर्शन एक्सपोनेन्शियल मध्ये. समजलं का? येस सर. Yes, sir. येस सर. Yes, sir. प्रॉब्लेम नंबर 4 बघा. लॉग क्यूब बेस एल टू द पॉवर टी. कसं आहे ना, लॉग क्यूब बेस एलचा लॉग लागला तर कोणता फॉर्म एक्सपोनेन्शियल लॉग लागला Logarithmic form. याचा कन्वर्ट जर एक्सपोनेन्शियल करायचं असेल तर लॉगच्या मांग जे पण आहे ते लिहिलं इथं. Q is equal to L Q is equal to एक्सपोनेन्शियल exponential. form. एक्सपोनेन्शियल फॉर्म. प्रॉब्लेम नंबर 5. लॉग 1/16 बेस 4 इज इक्वल टू -2. लॉग 1/16 बेस 4 इज इक्वल टू -2. इथे लॉग लागला तर कोणता फॉर्म झाला लोगॅरिथमिक फॉर्म. लॉगरिथमिक फॉर्म. व्हेरी गुड. याचा कन्वर्शन एक्सपोनेन्शियल. लॉगच्या मागे जे आहे ते इथे लिहिलं, जो बेसला आहे तो इथं, आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म समजला का सांगा. Yes, sir. Yes, sir. 6. प्रॉब्लेम नंबर 6. लॉग 343 बेस 7 इज इक्वल टू. इथं लॉग लागला तर लिहिसा लॉगरिथमिक फॉर्म. याचा कन्वर्शन करायचं एक्सपोनेन्शियल तर लॉगच्या मागे जे पण आहे ते इथं लिहिलं. बेस 7 आहे तर तो इथं, जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. प्रॉब्लेम नंबर 7. लॉग 1/3 बेस 81 is equal to -1/4. log 1/3 बेस 81 is equal to -1/4. इथं लॉग लागला तर कोणता फॉर्म Exponential form. लॉगरिथमिक फॉर्म.
लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. याचा कन्वर्ट जर एक्सपोनेन्शियल मध्ये करायचा आहे तर लॉगच्या माग जे पण आहे ते इथं लिहिलं, जो बेस आहे तो इथं, आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. पेपर मध्ये येईन बरं, ऑनलाईन पेपर आहे तुमचा आता, पेपर मध्ये येणार नाही. उर्वरित आपण उद्या बघू.